विद्यार्थिनी स्टेजवर आलेल्या कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान। I love my India, I love my India, I love my India, ye mera India, I love my India, bansuri wala, I love my India, I love my India. चिनी जाऊ मथुरेच्या बाजारी या सुंदर अशा गवळलेल्या गाण्याच्या स्वरूपात तालबद्ध केलेलं आहे। आमची ती आता तिसरीची विद्यार्थिनी ऑलराऊंडर विद्यार्थिनी राजश्री सचिन उघडे। बघा किती गोंडस मुलं आहेत तारे जमीन पर। देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई, देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई, बारिश है या आसमान में छोड़ दिए हैं नल खुले कहीं, हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। सुंदर असं गीत, गीताचे बोल आहेत काळी बिंदी। आता हातामध्ये हात दे आणि काही जिंदगी भरचा साथ दे, आरतीची आणि मध्ये सोबत मी राहणार ग आणि तू फक्त आवाज दे, दुनिया तू माझी हो आणि थोडा थोडा माझा प्यार
मदन मंजिरी, चित्रपटाचे नाव फुलवंती. इयत्ता दुसरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरे. जाऊया आपण आदिवासी गीताकडे. सुंदर असं आदिवासी गीत आपल्या समोर सादर करत आहे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरे येथील ऑलराऊंडर विद्यार्थिनी भावना संपत जाखेरे. आदिवासी गीताचे बोल आहे मी आहे आदिवासी राणी. जोरदार टाळ्या भावना संपत जाखेरे. किल्ला रायगड जिल्ह्यातला सुंदर असा किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे कुलाबा किल्ला. तो कुलाबा किल्ला काय आहे, त्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे याचं दर्शन घडवण्यासाठी मी इयत्ता 7वीच्या सर्व गीतमंचाच्या विद्यार्थ्यांना रंगमंचावर स्टेजवर येण्याची विनंती करतोय. गीताचे बोल आहे माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला, माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला.
निसर्गाच्या खुशीनं यो खुशीनं तोऱ्या तुझं झुम पैंजण इयत्ता सबसे प्यारा कौन है
थोडीशी भाषा जी आहे ती त्या चित्रपटाला अनुसरून आहे, ती तुम्हाला या प्रसंगानंतर समजणारच आहे. गीताचे बोल बाबूराव थीम सॉन्ग. देवी प्रसाद घर पर है, अभी 10 मिनट पहले ही चल बसे. आपको कुछ बोलना था? चल बसे. कूदरे असाला देख के नमटा कर. उठा ले देवा, उठा ले बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा ले. ये हल्का नहीं तो मैं टोकते उड़ा दूंगा. मेरा 20 लाख रुपया किधर है? ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे पापा. कोई भी भाई पानी का लाइन में नहीं खड़ा रहेगा. मैं सबके घर में 3 नल लगा देने वाला. जिसको गर्म पानी से नहाने उसके लिए गर्म पानी का नल, जिसको ठंडे पानी से नहाने उसके लिए ठंडे पानी का नल. और तीसरा नल? नहीं, तीसरे नल में पानी नहीं आएगा बाबा. जिसको नहीं नहाने का वो तीसरे नल के नीचे बैठे. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. खुशियों की बारात है, पैसों की बरसात है, सच्चे हो गए सारे सपने खुले नसीब यार के. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. कितना दिखता न दिखता न दिखना दिखना कितना दिखता न दिखना. ग्रेट मिस्टर श्याम, आपने एमकॉम किया है. मिस्टर राजू, ये कौन सी डिग्री है आपकी? यूएस. इसकी टोपी उसके साथ. एक्चुअली इंटरनेशनल टैलेंट ऑफ अल्टीमेट स्टूडेंट ITUS. लेकिन मैंने तो इस डिग्री के बारे में कभी नहीं सुना है. ये मेरा डिग्री है. कहाँ तक पढ़े हैं आप? दोपहर तक. सुबह मेरा बाप मेरे को स्कूल पे छोड़ के गया और दोपहर को पूरी स्कूल मेरे को घर पे छोड़ के गए, ये सर्टिफिकेट के साथ. रुपया
लाली आली विरविरती रानात पाखर हे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन झालं पूर्वेला लाली आली पूर्वेला लाली आली विरविरती रानात पाखर जमतील आया बाया गो सारी गावा गो गुलाला बसतील पाय गो माझी पालखीनं बसलही आय पालखीला खांदाला वाला जमली ही पोरा डोंगर भरलाई काय गो माझी पालखीनं बसलही आय गो आई तुझं मजनात सांगू कसं चांद सूर्या विना जसा नाही गो माझी एकच एक विरा आम्हा गोलीबारांच्या हातला धावत राहिने तुझ्या माऊले तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंजवला तुझ्या माऊले तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर
तर त्यात कसा पिसला जायचा वर्षानुवर्ष याचं जिवंत असं रेखांकन या सुंदर अशा नाटकामधून आमच्या इयत्ता 6वी आणि 7वीचे काही विद्यार्थी आहे, काही विद्यार्थी 5वीचे आहे. तुम्हाला स्टेजच्या दोन्ही बाजूला दिसत असतील पत्ते काढायचं काम चाललंय. त्याला काही धंदे नाहीये. सकाळ झाली का पत्ते, दुपारी पत्ते, झोपातही पत्ते. त्यांना बाकी विकास शिक्षण वगैरे याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तर अशा या अतिशय उदासीन गावामध्ये रमेश नावाचा सूर्यकिरण उगवला. त्याला 4 पुस्तकं शिकली, शिक्षित झाला आणि गावाला सावकाराच्या जातातून गुलामगिरीतून त्याला कसं बाहेर काढलं याचं वर्णन आपल्याला बघायचं आहे. नाटकाचं नाव लबाड सावकार. नमस्कार नमस्कार मंडळी. मी आहे शामू. मी एवढं वर्षभर राहून एवढं धान्य पिकवलं. आज चालू मी घोटीच्या बाजारला. एवढं धान्य वापरून मी माझ्या पोरासाठी वही पेन आणि साखर शेंगदाणे खाऊ घालील. किती महिन्यानंतर गोड खाणार आहे. चला की मग येतो की मी. दाद्या अहो सावकार निघाले गोटीच्या बाजारला. कशाला? अहो एवढं वर्षभर राब एवढं धान्य पिकवलं. आज मी चालले गोटीच्या बाजारला. मी तर काही केलोय. सावकार तुम्ही खूप कमी पैसे देता. थांबायचं का नाही रे? हो मालक थांबायचं नाही. पैसे किती आहे सावकार? 1000 रुपये. पण माझं माल तर 10,000 आहे. तुला थांबायचं का नाही रे? हो मालक थांबायचं ना. हा माल माझ्या गावापासून पाहिजे. व्हेरी गुड. मालकाने जसं सांगितलं मी तसंच करणार. रमेश कमी शिकलेला माणूस. ह्या गावात एक लबाड सावकार आहे. तो खूप भोळा बाबडा खेळतो. चला तर मग आपण त्याला धडा शिकू. खेळतात बरं मला बी हे शिकवणार का? अहो काका यांना बी भाषणामध्ये घ्या. अरे हा तर शामू दिसतोय. काय शामू काय झालं? अहो ते सावकारनं माझे कमी पैसे धान्य विकत घेतले आणि बैलगाडी पण घेऊन गेला. घाबरू नको तू. मी त्याला धडा शिकवतो. तू जा घरी. ओके. अरे चला काय पत्ते करतात. चला हो सर्ज सर त्याच्याकडे जाऊ. अरे हा तर रमेश दिसतोय. सर त्याच्याकडे जाणं. काय रे रमेश कुठे चालला? सावकार बाजारात चाललोय. काय रे कशाला? धान्य विकायला. मी तर काही नेलोय. तुम्ही कसे काय मारणार? एवढा भोळे बाबा तुम्ही गिळलाय. तुला थांबायचं का नाही रे? मला प्या केळा तोडून कुठे जाणार? दे रे आणि पैसे दे रे. छत्री काय मार्कल धरला. किती? 1000 रुपये. तुम्ही दादा शामूचे धान्यासोबत काय घेतलं होतं? धान्य कशात होतं? मग एक पैसे कशात? महाग कोण झाला? थोड्या बाबड्या लोकांना फसवणार नाही आणि कोणत्याही जनताला फसवणार नाही अशी मी मान्यता करतो. पाहिलं का सावकारांनी मान्य केलं. तो आजपासून कोणत्याच भोळ्या बाबड्या जनताला लुटणार नाही हे असे सावकारांनी मान्य केलं. त्या सावकारानं त्या शामूकडनं फक्त 10 पोते विकत घेतले. पण ते पोते कुठे होते? बैलगाडीत. त्याचं म्हणणं असं आहे मी जे पोते घेतले ना तर बैलगाडी पण माझीच झाली.
मग रमेश हुशार होता. पैसे द्यायला जेव्हा सावकार गेले तेव्हा पैसे कशात होते? हातात. मग हात कुणाचा झाला? रमेशचा. अशा छोट्याशा कल्पनेनं त्या सावकाराची बुद्धी ठिकाणावर आणून त्याला जनसामान्यामध्ये आणण्याचं काम या रमेशने केलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज आहे. आता काही सांगायची गरज नाही. आताचं जग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग झालेलं आहे. घरी बसल्या लाखाचे व्यवहार होतात, लगेच फोन पे पैसे ट्रान्सफर होतात. पण साधारणतः 50 दशकापूर्वीचा काळ अतिशय वाईट होता. त्या काळामध्ये सावकाराने जुलामगिरीने अनेक गरीब शेतकऱ्यांना लुटण्याचं कार्य केलेलं होतं आणि आमच्या टीम मोगरेने याचं जिवंत असं देखावा तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. जोरदार टाळ्या द्या त्यांच्यासाठी. चला या मंडळी, राम राम. अशा लबड सावकाराकडे जाऊ नका, नाही ते तुम्हाला सगळं लुटून घेतील. धन्यवाद. आता